नमस्कार, मी अजय बस्ताळ आणि आज आपण बोलणार आहे की मोदीजींची सेशल्स भेटी संदर्भामध्ये की आपल्याला माहिती आहे, आपण बघत असतो न्यूजमध्ये की मोदीजी वेगवेगळ्या देशांना भेट देत असतात आणि आत्ताच नुकतीच त्यांनी सेशल्सच्या देशाला भेट दिली. तर ती इतकी महत्त्वाची आहे का की मोदीजींनी भेट द्यावी किंवा का का त्यांनी वेळ वाया घालवला, की देशाचा पैसा वाया घालवला, का फॉरेन ट्रिप एन्जॉय केली त्यांनी? तर आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे. मोदीजींनी सेशल्स या देशाला भेट दिली. सेशल्स हा देशाचा भूभाग बघितला तर 459 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे. मग एवढा महत्त्वाचा आहे का? तर हा खूप महत्त्वाचा आहे भारताच्या दृष्टीनं. कारण की जिओ पॉलिटिक्समध्ये, डिप्लोमसीमध्ये आणि इंटरनॅशनल रिलेशनमध्ये देशाचं महत्त्व हे त्याच्या एरियानुसार होत नाही, तर त्याच्या स्ट्रॅटेजिक पॉईंटनुसार होत असतं. त्याच पद्धतीने त्याचे अन्य इम्पॉर्टन्स त्याच्यामध्ये असतात, त्याच्यानुसार त्याचं महत्त्व ठरत असतं. आपण बघूया. त्याचा एरिया जरी, भूभाग जरी कमी असला तरी युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑफ लॉज ऑफ सीजनुसार बघितलं तर त्याच्या आसपासचा जो 320 किलोमीटरपर्यंत जो ओशन आहे त्याच्या अंडर येतो. म्हणजे स्क्वेअर किलोमीटरमध्ये जर त्याला बघितलं की 14 लाख स्क्वेअर किलोमीटर एरिया त्याच्या कंट्रोलमध्ये येतो. आता स्वाभाविक हा छोटा देश असल्यामुळे त्या समुद्रामध्ये जर एखादे क्रिटिकल मिनरल्स सापडले, फॉसिल फ्युएल्स सापडले किंवा पेट्रोलियम काही प्रोडक्ट सापडले तर त्यांना ते सर्च करता येणार नाही, एक्स्ट्रॅक्ट करता येणार नाही. स्वाभाविक आपले चांगले संबंध असल्यामुळे ते आपल्यावरच अवलंबून राहतील की ज्यांच्याकडे ही टेक्नॉलॉजी आहे. हा एक उद्देश असतो. त्याच पद्धतीने मेरिटाईम सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये पण ते खूप महत्त्वाचं आहे. ट्रेड करत असताना पायरेसी होऊ नये म्हणून, ड्रग ट्रॅफिकिंग होऊ नये म्हणून पण हा देश महत्त्वाचा आहे. त्याच पद्धतीने इंटरनॅशनल रिलेशन, जिओ पॉलिटिक्सच्या संदर्भामध्ये विचार केला तर सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये विचार केला तर ह्या देशाबरोबर आपले जर चांगले संबंध प्रस्थापित केलेले असतील तर हा आपल्या एनिमी देशाशी हातमिळवणी करणार नाही, आपल्या बाजूनं राहील आणि आपल्याला तिथे एक मिलिटरी बेस म्हणून भविष्यामध्ये स्थापन करता येईल. युद्धामध्ये त्या देशाचा वापर करता येईल आणि त्या इंडियन ओशियनची सिक्युरिटी आपल्या हातामध्ये राहील ह्या देशाच्या मदतीने. हा पण त्याच्यामागे एक उद्देश असतो. त्याच पद्धतीने अजून विचार केला तर हा एक स्ट्रॅटेजिक पॉईंट आहे. स्वाभाविक आहे की सेशल्ससारखा देश जर आपल्या बाजूनं असेल तर आसपासच्या इंडियन ओशियनवर आणि आसपासच्या भागावर आपलं नियंत्रण राहतं. उद्या ते चायनाशी जाऊ शकत नाहीत आपल्यासोबत असल्यामुळं. त्याच पद्धतीने आत्ता मोदीजींनी UPI ॲग्रीमेंटमध्ये UPI संदर्भामध्ये उल्लेख केला आहे, एक्झिम बँक संदर्भामध्ये उल्लेख केला आहे त्यांना द्यायच्या संदर्भामध्ये. तर आपली टेक्नॉलॉजी जगभरामध्ये जाते सेशलच्या माध्यमातून. हा पण एक महत्त्वाचा विषय. त्याच पद्धतीने अजून काय की इंटरनॅशनल रिलेशनमध्ये ग्लोबल साऊथचा विषय वाढत चालला आहे. ग्लोबल साऊथमध्ये कोण येतं की डेव्हलपिंग आणि अनडेव्हलप्ड देशांचा एक ग्रुप आहे. तर ग्लोबल व्हॉइस म्हणून आपण त्याची लिडरशिप करतो आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं रिलेशन बनवतो आहे, तो ग्रुपला एक्सपांड करतो आहे आणि सगळे विषय आपल्याकडे आहेत. त्या विषयाने पण सेशलची भेट महत्त्वाची आहे. आपण ह्या ग्लोबल साऊथच्या माध्यमातून लॉबिंग करतो आहे आणि आपलं महत्त्व जगामध्ये वाढवत चाललो आहे आणि एक इमर्ज होतं एक सुपर पॉवर म्हणून. तो पण हा एक विषय महत्त्वाचा आहे. कधीही जिओ पॉलिटिक्समध्ये आणि इंटरनॅशनल रिलेशनमध्ये, डिप्लोमसीमध्ये एखाद्या देशाबरोबरची भेट जी असते ना, ते मल्टीपर्पज आणि डायव्हर्स इंटेन्शन त्याच्या मागे असतात. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. काही डायरेक्टली असतात, इनडायरेक्टली असतात, काही इनविजिबल असतात, काही लॉंग टर्मसाठी त्याचे इम्पॅक्ट करणारे असतात. त्याच्यामुळे आपल्याला इन्स्टंट त्याचे बेनिफिट्स किंवा इन्स्टंट त्याचे इम्पॅक्ट दिसत नाही, इम्प्लिकेशन्स दिसत नाहीत, त्याचा ॲडव्हान्टेज आपल्याला लगेच मिळत नाही. परंतु काही वर्षानंतर, काही अँगलने, काही एरियामध्ये त्याचे एकमेकांचे इंटर रिलेशन्स, इंटर बेनिफिट्स आपल्याला बघायला मिळत असतात. हेच तर आहे ना की जिओ पॉलिटिक्सचं, हीच तर जिओ पॉलिटिक्सची मजा आहे, खरी डिप्लोमसीची मजा आहे. तर धन्यवाद.